पासिंग दंडामध्ये प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील 16,000 रिक्षा चालकांनी संप पुकारला। मध्यरात्रीपासून कोल्हापुरातील रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बस चालकांनी संपात उडी घेतली आहे। या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र मोठे हाल होत आहे। सरकारने या संदर्भात काढलेल्या परिपत्रकाची होळी देखील करण्यात आली। या आंदोलनाचा, या संपाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। पासिंग दंडाला प्रतिदिन 50 रुपयांचा आकारणीच्या विरोधामध्ये कोल्हापूरमध्ये रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि ट्रॅव्हल चालक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद देखील पुकारलेला आहे। सध्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात हे सगळेजण आहेत ते निदर्शनं करण्यासाठी या ठिकाणी खरं तर जमा झालेले आहेत। खरं तर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या 16,000 रिक्षा आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत टॅक्सी आणि लक्झरी बसेसचा देखील मोठ्या प्रमाणावरती समावेश आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन आहे ते सुरू झालेलं आहे आणि आता त्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय तो घेण्यात आलेला आहे। काय सांगाल देवणे साहेब, नेमकी काय मागणी आहे आणि आता राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहे? पासिंगला दररोज 50 रुपये विलंब आकार केला जातो। त्याला हायकोर्टमध्ये स्टे मिळालेला होता आणि तो हायकोर्टचा स्टे उठवल्यानंतर राज्य सरकारने त्याची जबाबदारी होती की कायद्यामध्ये बदल करून हा दंड रद्द केला पाहिजे। दिवसाला 50 म्हणजे महिन्याला 1500, वर्षाला 18,000 रुपये जातात। एवढे पैसे देणं रिक्षावाल्याला शक्य नाही म्हणून जन आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला। रद्द का केला आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण हे आंदोलन मुख्यमंत्र्यांनी 27 तारखेच्या अधिवेशनामध्ये कोणत्याही परिस्थितीत रद्द करावं। राज्य सरकारला हे करणं शक्य नसेल, कायदेशीर अडचण असेल तर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात जावं आणि याला स्थगिती घ्यावी। आम्ही विधानसभेत रिक्षावाला जो काही ठरवतो, वाहनधारक जे काही ठरवतात तो आमदार खासदार निवडून येत असतो। हे मागच्या इलेक्शनमध्ये बघितलेलं आहे। या लोकशोभामुळं विधानसभेत देखील दारुण पराभवाला या सरकारला समोर जावं लागेल। रिक्षावाला रस्त्यावरती उतरेल, वाहनधारक सर्व रस्त्यावरती उतरेल याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीच पाहिजे। कुठेतरी राज्य सरकारला जाग यावी असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।